श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा महिना तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि यश घेऊन येणार आहे का? रखडलेली कामे पूर्ण होतील की नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल? आर्थिक स्थिती सुधारेल का की खर्चाचे प्रमाण वाढेल? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का आणि व्यवसायात अपेक्षित लाभ होईल का? कुटुंब, प्रेम, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात ग्रहांची साथ कशी असेल? महिन्याच्या शेवटी कोणती आनंदाची बातमी तुमची वाट पाहत आहे? चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीचे या सविस्तर राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी संयम, प्रगती आणि स्थैर्य देणारा ठरू शकतो. या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. मेहनतीचे योग्य फळ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. कुटुंबियांचा पाठिंबा आणि मित्रांचे सहकार्य यामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. मात्र प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. घाईत घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. संयम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा महिना तुमच्या जीवनात आनंद, समाधान आणि प्रगती घेऊन येईल. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला कामाचा ताण वाढलेला जाणवेल, परंतु तुमचे नियोजन आणि मेहनत वरिष्ठांचे लक्ष वेधून घेईल. काहींना पदोन्नती किंवा नवीन पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना विस्ताराचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार आणि जुन्या व्यवहारामधून लाभ मिळेल. भागीदारीत काम करताना पारदर्शकता ठेवा. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा. महिन्याच्या शेवटी व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. या महिन्यात आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होताना दिसेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मात्र जोखमीच्या योजनांमध्ये पैसे गुंतवताना सावधगिरी बाळगा. घरातील काही आवश्यक खर्च वाढू शकतात, त्यामुळे बजेटचे नियोजन करा. अनावश्यक खरेदी टाळल्यास बचत वाढेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी महिन्याचा उत्तरार्ध अनुकूल ठरू शकतो. कर्ज कमी करण्यासाठीही हा काळ योग्य आहे. आर्थिक व्यवहार करताना कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. योग्य नियोजनामुळे महिन्याच्या शेवटी आर्थिक समाधान मिळेल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढेल. काही जुन्या वादांवर कायमचा तोडगा निघू शकतो. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. अविवाहितांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. घरात शुभकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. मुलांकडून अभिमान वाटावा अशी बातमी मिळेल. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद निर्माण होऊ शकतात, पण शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती लवकर सुरळीत होईल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. प्रेम जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा महिना उत्साहवर्धक ठरू शकतो. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल आणि भविष्यासंबंधी महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, जी पुढे प्रेमसंबंधात बदलू शकते. मात्र भावनेच्या भरात कोणतेही आश्वासन देणे टाळा. काही जुन्या आठवणी मनाला अस्वस्थ करू शकतात, पण त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नाते अधिक सुंदर बनेल. एकत्र प्रवास किंवा एखादा खास क्षण तुमच्या नात्यात नवीन ऊर्जा निर्माण करेल. विश्वास आणि प्रामाणिकपणा हेच या महिन्यात तुमच्या प्रेमजीवनाचे बलस्थान असेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आणि प्रगतीचा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी अर्ज केलेल्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासाचे योग्य वेळापत्रक तयार केल्यास अपेक्षित निकाल मिळेल. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकाल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना समाधानकारक असला तरी आहार आणि दिनचर्येकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे प्रमाण कमी ठेवा. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा फायदा होईल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. पुरेशी झोप घेतल्यास कामातील ऊर्जा टिकून राहील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर औषधे आणि तपासणी करा. वाहन चालवताना काळजी घ्या. सकारात्मक विचार आणि संतुलित जीवनशैलीमुळे संपूर्ण महिना आरोग्य चांगले राहील. प्रवास.
या महिन्यात लहान तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासाचे योग आहेत. व्यवसायाशी संबंधित प्रवास लाभदायक ठरतील. काहींना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत केलेला प्रवास आनंददायी आठवणी देईल. परदेश प्रवासाची वाट पाहणाऱ्यांना शुभ संकेत मिळू शकतात. प्रवासादरम्यान कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. हवामानातील बदलामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वाहनाची योग्य तपासणी करूनच प्रवासाला निघा. नियोजनबद्ध प्रवासामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल. प्रवासातून नवीन अनुभव आणि नवीन ओळखी मिळतील. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात अध्यात्माकडे तुमचा कल अधिक वाढेल. देवपूजा, जप, ध्यान आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन यामुळे मनाला शांतता लाभेल. एखाद्या मंदिरात किंवा तीर्थक्षेत्री भेट देण्याची संधी मिळू शकते. घरातील धार्मिक वातावरण अधिक सकारात्मक राहील. गरजूंना मदत केल्याने मानसिक समाधान मिळेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्या अनेक अडचणी दूर करण्यास मदत करेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मक ऊर्जा स्वीकारा. नियमित प्रार्थना केल्याने निर्णयक्षमता वाढेल आणि मन स्थिर राहील. श्रद्धा आणि संयम यांच्या जोरावर अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. उपाय. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पांढऱ्या रंगाचे अन्नपदार्थ किंवा वस्त्र गरजूंना दान करा. गाईला हिरवा चारा किंवा पोळी खाऊ घाला. घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण कायम ठेवा. कोणालाही कटू शब्द बोलणे टाळा. प्रत्येक महत्त्वाच्या कामाची सुरुवात श्रीगणेशाचं स्मरण करून करा. आई-वडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद अवश्य घ्या. एकूण ऑगस्ट महिना वृषभ राशीसाठी प्रगती, आर्थिक सुधारणा, कुटुंबातील आनंद आणि करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. संयम, नियोजन आणि सातत्य या 3 गोष्टींवर भर दिल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. आरोग्याची काळजी, खर्चावर नियंत्रण आणि सकारात्मक विचार यांमुळे संपूर्ण महिना आनंददायी आणि समाधानकारक जाईल. श्रद्धा, परिश्रम आणि योग्य निर्णय यांच्या बळावर तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.